yes, I win. Yes, I win. Yes. Woo! Yeah, I win. Yes, I win. Yo. Yes, I win. मी सर्वाला हरवलं. Yes, I win. Yes, yes, I win. Yes. अरे बाळा जेवून घे. Yes, I win. अरे जेवून घे. No. जेवून घे. अरे तू शाळेतून आला ना तर जेवून घे. Yes, हे बघ तू मोबाईलच्या छंदामध्ये जेवण पण नाही. No. जेवून Yes, घे. I win. अरे पप्पू जेवून घे. No. दे मोबाईल. Yes. दे मोबाईल. No. दे मोबाईल. No. दे मोबाईल. No. तू मोबाईलच्या नादामध्ये जेवण पण करत नाही. मम्मी मोबाईल पाहिजे मला. मम्मी मला मोबाईल पाहिजे. मग तू जेवण करशील का? जेवण करशील का? चल मग जेवून घे. जेवून घे. मोबाईल ये घे. मम्मी मोबाईल येस आय विन येस मम मोबाईल हा, जेवून घे. अरे सारखा मोबाईल बघतो, गेम खेळतो, जेवत नाही. जेवून घे. सारखं तुझं लक्ष मोबाईल मध्ये असते. जेवून घे. येस आय चल, दे बरं. दे मोबाईल. पाणी पी. दे मोबाईल. दे कुठला दे मोबाईल. जा आता अभ्यास कर, नाही तर सरांना कॉल करेल. मम्मी मला काय दिसत नाही. मम्मी मला काय दिसत नाही. मम्मी माझ्या डोळ्याची जलन होती. अरे काय झालं तुला? माझ्या डोळ्याची काय झालं जलन तुला? बघू होती. दे मला. काय झालं? माझ्या बाळाला काय झालं? बघू दे तुझ्या डोळ्याला काय झालं? माझ्या डोळ्याची जलन होती. बघू दे काय झालं तुझ्या डोळ्याला? नाही. हे बघ इथे बघ. बघू दे तुझ्या डोळ्याला काय झालं तर. नाही माझ्या डोळ्याची हात जलन काढ. होती. हा बघू दे. अरे तुझ्या डोळ्याला बघू दे ना काय झालं. अगं बाई माझ्या बाळाच्या डोळ्याला काय झालं ग? याला दिसत पण नाही. अरे देवा आता काय करू मी? काय झालं पप्पू तुझ्या डोळ्याला? जलन होतीये. अरे बापरे थांबा आता मी डॉक्टरलाच कॉल करते. जलन होतीये मम्मी. माझ्या डोळ्याची जलन होतीये. मम्मी माझ्या डोळ्याची जलन होतीये. मम्मी काय बाई वैताग आलाय. डॉक्टर पण कॉल रिसीव्ह करत नाही. कुठे गेलेत काय माहिती. माझ्या डोळ्याची जलन होतीये मम्मी. हॅलो हा डॉक्टर साहेब आमच्या घरी या बरं प्लीज. माझ्या बाळाच्या डोळ्याला काहीतरी झालंय. थांब बाळा आता डॉक्टर साहेब येतील. हा नमस्कार डॉक्टर साहेब. काय झालं मॅडम? साहेब माझ्या बाळाच्या डोळ्याला काहीतरी झालंय पण तो अभ्यास करताना थांब बघू दे. मोबाईल पाहतो वय असतंय. हो साहेब तो मोबाईलच्या शिवाय जेवणच करत नाही. त्याच्या डोळ्याला इन्फेक्शन झालं मॅडम लय मोठा. जास्त मोबाईल पाहतोय. हो सर तो जेवतच नाही मोबाईलच्या शिवाय. ऑपरेशन करावं लागेल मॅडम. आई गं, माझ्या बाळाच्या डोळ्याचं ऑपरेशन इतक्या कमी वयात. मोबाईलमुळे त्याला इन्फेक्शन झालं त्याच्या डोळ्यात. पण इतक्या कमी वयात कसं शक्य आहे? जास्त मोबाईलच्यामुळे जर रिएक्शन होत असतो त्याच्या रेसमुळे त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. पण इतक्या कमी वयात कसं होईल? होऊन जाते तर ते ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल माझ्या बाळाचं. बाई ग ऑपरेशन नाही मम्मी. बाळा डॉक्टर साहेब काय झालं हो माझ्या बाळाला? मोबाईलमुळे इन्फेक्शन झालं त्याचे ऑपरेशन करून काढणार त्याचे डोळे वाढ नाही. जास्त मोबाईलमुळे इन्फेक्शन झालं त्याचे डोळे खराब झाले. पण आता माझं बाळ बघू शकेन का हो डॉक्टर साहेब? आता मोबाईल त्याच्या अजिबात त्याच्या हातात द्यायचा नाही. बघितलंच पप्पू तुझ्या हट्टीपणामुळे तुझ्या डोळ्याला आज किती मोठ्या गंभीर जखमा झाल्या. त्याच्यानंतर बाळाला मोबाईल देऊ नका. हो साहेब आता याच्यानंतर मी बिलकुल काळजी घेईल. आता तुम्ही याच्यानंतर मोबाईल बघू नको. पेन्सिल का
सगळे आता याच्यानंतर मोबाईल पाहिजे नाही कोणी. घेशील का मोबाईल? घ्या घ्या आता. घेशील का? कोणी मोबाईल पाहिजे नाही, डोळे खराब होऊन जाते त्याच्यात. पाहिजे का सगळे मोबाईल? Let us all pledge that we will not show will be mobile phones to our children. Health is wealth. Thank you. मोबाईल पाहिल्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. डोळ्यांमध्ये सर्वात पहिले आग होते, त्याच्यानंतर डोळे दुखतात, मग हळूहळू दिसणं कमी होतं आणि मग शेवटी काय होतं, दवाखान्यात न्यावं लागतं. डॉक्टर सांगतात ऑपरेशन करायचं आहे आणि मग ऑपरेशन झाल्यावरती कशी पट्टी बांधलेली होती पाहिलं, तशी पट्टी बांधता येते आणि पट्टी निघाल्यावरती सुद्धा तुम्हाला दिसेल याची गॅरंटी नाही. म्हणून सर्वांनी मोबाईल पाहणंच बंद करायचं. काहीच काम नसतं तुम्हाला मोबाईलचं. काही कामं राहतात का तुमची मोबाईल फोन नसला तर? होमवर्क सुद्धा कोणीही मोबाईल मध्ये पाहून कंप्लीट करून आणायचं नाही. सर्वांना बुक्स मध्ये होमवर्क दिला जातो, नोटबुक्स मध्ये, त्यामधलाच कंप्लीट करायचं आहे. मोबाईलला हात लावायचा नाही कोणीच. समजलं?